आपल्या देशात विविध प्रथा परंपरा असल्याचं पाहायला मिळतं. जात, धर्म, प्रदेश, पंथ यानुरूप प्रथा आणि परंपरांचं स्वरूप बदलत असलं तरी या प्रथा परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या आहेत. जालना शहरामध्ये देवीचं पाणी काढण्याची परंपरा देखील अशीच शेकडो वर्षापूर्वींची आहे. पावसाळ्यातील दिवसांमध्ये वाढलेली रोगराई कमी व्हावी म्हणून देवीला साकडं घालण्याची ही परंपरा आहे. तसेच ज्या घरातील व्यक्तीचा नवस पूर्ण होतो त्या घरामध्ये झुला बनवून देवीला अर्पण करण्याची देखील ही परंपरा आहे. पाहुयात या परंपरेविषयी. माझं नाव आहे पांडुरंग आसाराम राऊत, मोदीखाना, जालना. पूर्वी काळापासून परंपरा चालू देवीच्या पाण्याची. सस्ते कोणाचे मुलाचे मुलीचे कोणाचे लग्न नाही हो, कोणाची अडचण असते त्याच्यात देवीला नवस करते लोकांना फरक बी पडतो आणि रोगराई परसू नाही हे म्हणून देवीचं पाणी काढते, देवीला साकडं टाकते लोक. आणि परंपरा चालू आहे, शेकडो वर्षापासून चालू आहे. मग ते झुला चढीते, नवस करते देवीला. मग तिचं पावन झाल्यावर मग तिला झुला चढीतात, निवत पाणी करते, नारळ फोडते. अशा माहिती देवीचा महिना आहे ना, त्याच्यामुळे देवीचा हे महिना ते हलकी असते, बाजा असतो, आराधी लोक राहतात आणि अशी मग मिरवणूक होऊन मग देवीला पाणी सोडलं जातं. नमस्कार, मी रामेश्वर पांडुरंग राऊत, राहणार मोदीखाना, जालना. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्याकडे देवीचं पाणी व झुला मिरवणूक आयोजित केली आहे. ही परंपरा शेकडो वर्षापासून चालू आहे. या परंपरेचा असा आहे की आषाढ महिना हा देवीचा महिना असतो, त्यामुळे या महिन्यात आपल्या मोदीखाना भागातील छोटे मोठे देवीचे मंदिर जिथं ही परंपरा वर्षानुवर्षे चालू आहे. तर ही परंपरा आता आम्ही युवा पिढी पुढं घेत आहे. ह्या परंपरेसाठी आम्ही पोतराज, देवीचे पुजारी, आराधी, बैलगाडी व झुला राहतो. मिरवणुकीमध्ये पारंपरिक पद्धतीनं वाद्य राहते. आणि ह्या परंपरेचं म्हणजे याचा उद्देश असा आहे की कोणी नवस करतं देवीला, मग नवस पूर्ण झाल्यावर मग ते त्यांच्या पद्धतीनं मग झुला वगैरे, मग देवीला साडी चोळी असं काही, मग ते त्यांचं पूर्ण नवस पूर्ण झाल्याच्या बाद मग ते त्यांच्याकडून अर्पण करतात. आणि ह्या देवीचा जो मिरवणुकीचा जो पण खर्च येतो हे सगळं गल्लीचे म्हणजे गल्लीतील लोकांकडून वर्गणी गोळा करून हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. आषाढ महिना हा देवीचा पवित्र महिना असल्याने आषाढ महिन्यातच जालन्यात महिनाभर हे कार्यक्रम सुरू असतात. अनेक जण मूल होण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी देवीला नवस बोलत असतात. हा नवस पूर्ण झाल्यानंतर त्या घरामधून देवीला झुला चढवला जातो. त्याचबरोबर देवीला साडी चोळी आणि नैवेद्य देऊन तिची आराधना केली जाते. त्याचबरोबर पावसाळ्यात उत्पन्न होत असलेली रोगराई नाहीशी व्हावी म्हणून देखील देवीला साकडं घातलं जातं. जालना शहरातील नागरिक शेकडो वर्षांपासूनची ही परंपरा आजही अबाधित ठेवून आहे. नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना.